बोलो साईनाथ महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, एक वेळा पुन्हा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आमचा प्लॅन बनला शिर्डीला जायचा आणि अचानकच तो प्लॅन बनला। तर आता आमची जर्नी पहा तुम्ही कशी गेली तर, आणि ब्लॉग एन्जॉय करा। सारे बोटते झोपले हे बा, वर भी एक आपला पाठ भाऊ बेंडाळे आणि हे दोन वर नमुने। तर मित्रांनो आता आपण 10-15 मिनटं पोहोचतो कोपरगावला आणि मग आता बाकी आता आपले बोटे सारे एकदम आहे तर कर आता मी पोचल्यावर भेटतो तुम्हाला डायरेक्ट कोपरगावला चर्चा करू बाकी आपला नमस्कार भावांनो, कमबॅक झालेला आहे आपला कमबॅक झालेला आहे। आजपासून डेली व्हिडिओ येणार तुम्हाला 2-3 दिवस। आपण आलेले आहे शिर्डीचे साईबाबांना भेटायला, पुढे आपण बोलून घेऊ। आपल्या बदमाशचा कमबॅक झालेला बाकी भेटतो मी तुम्हाला आता डायरेक्ट। मित्रांनो कोपरगावला आम्ही पोहोचलो आणि तिथे मी व्हिडिओ यामुळे शूट नाही केला कारण की मॅटर झाला होता, पोट्ट्याजवळ होते आमच्या तिकीट आणि ठरलं होतं TC न, त्यामुळे तिकडे काही व्हिडिओ बनवले नाही। आता भेटली आम्हाला मॅजिकमध्ये निघालो होता आम्ही, आता डायरेक्ट शिर्डी गेलो। भेटतो मी तुम्हाला मॅजिक पोट्टे दारे आलं शिर्डी बाकी आहे बा। हे मंदिर आहे आपलं, पण सध्या कसं सध्या आरती झाली मंदिरची, तर मग सध्या मंदिर असते बंद आणि उद्या सकाळी 4 वाजता उघडते। तर मग दर्शन करू आणि शिर्डी जाऊ दर्शन करू मस्त आणि तसं उद्या फिरू। तर सध्या जेवण करतो आणि मग रूम करतो आणि तिथं मग भेटतो डायरेक्ट तुम्हाला आता, ठीक आहे मित्रांनो। इथं एक रूम केली आम्ही मस्त मागे चावी मागे रूम घेतली 50 रुपये एका जणाची। हॉल आहे समजा एक मोठा, आधार कार्ड दिला मी एका जणाचं। पाहू आता मी ते इथं थांबत नाही, पोरं थांबू राहिले। मी चाललो आता घरी, शिर्डीला आपला भाऊ राहते तिथं घरी थांबलो मी आता। हे पोरं राहते तिथं जेवण घेऊन करतो, चाललं आत्ताच घरी, ठीक आहे। तर मित्रांनो आजचा हा दुसरा दिवस आहे। मी काल आत्ताच घरी तुम्हाला माहीत आहे आणि मग काय मी भूललो तो ब्लॉग काढायचा, ठीक आहे मी विसरलो होतो। त्यानंतर आता आम्ही दर्शन करून आलो मागे। मी ब्लॉग यायचं नाही काढलं की आम्हाला उशीर झाला, तर म्हणून आज जाणार आम्हाला आजच, तर मग काय तेव्हा ब्लॉग काढलं नाही। जेवण घेऊन करतो मस्त। आता आम्ही काय केलं, दर्शन करून आलो, बाकी तर जशी शॉपिंग केला। बंदूक आपले ओम भाऊ काय घेऊन राहिले का, आम्ही यायचं अलगच काहीतरी चालू आहे आपला बदमाश, बट ठीक आहे याला तुम्ही फुटेजच पाहिजे त्याच्या डावासाठी पुरे बाप, ठीक आहे हो। आम्ही काय भेटतो काय भेटलं तर घेतो। सध्या इथे चालू आपला पोट्ट्याचा फोटोशूट। हे बा इकडे बा रे, इकडे बा अरे सारे बोटी इथं सध्या आहे बा, इथे फोटोशूट करायचा आहे। फोटोशूट करता पाहू नंतर काय करणार आपल्याला, तो फुटेज खासाठी येऊनच जातं का रे। त्याच्यानंतर मग पाहू आपला प्लॅन काय बनते, तर मी तसं तुम्हाला सांगतो राहतो, ठीक आहे। फोटोशूट झाल्यानंतर मी ब्लॉग काढायचं विसरलो, त्यामुळे सॉरी। आणि फोटोशूट झाल्यानंतर आम्ही सर्व रेल्वे स्टेशनवर निघालो। 7 वाजता आमची ट्रेन होती, त्यामुळे सर्व आम्ही रेल्वे स्टेशनवर निघालो आणि सर्व थकले होते, त्यामुळे मग मी पण काही ब्लॉग काढला नाही। सरळ रेल्वेमध्ये बसल्यानंतरच मी ब्लॉग काढला। तर आता समोर मी ब्लॉग कंटिन्यू करतो, तुम्ही पण एन्जॉय करा। तर मित्रांनो बाकी आता ट्रेनमध्ये बसलो आम्ही शिर्डीवरून, ठीक आहे। मी काय असं एकदम डायरेक्ट टप्प्याटप्पा ब्लॉग करू कारण की बोलून राहिलो, जाऊ द्या जसं आहे तसं पहा तुम्ही। आता मी डायरेक्ट इथून तर मनमाड आहे, मग मनमाडवरून आमची 10 वाजता ट्रेन डायरेक्ट मनमाडला गेल्यावर भेटतो मी तुम्हाला। मित्रांनो एक मॅटर झाला, आम्ही मोठ्या तिकीट काढलं, पाच ना त्याने तिकीट काढलं, ठीक आहे पाच तो आता पूर्ण फोन त्याला पकडा TC ना चाललं नाही। अरे लवड्या रेल्वेच्या मागे तर मित्रांनो आपण पोहोचलो मनमाड। घाबरताय पहिलवान पोट्टे पाहिजे आपल्याला, पहिलवान पोट्टे, ठीक आहे। बाकी त्याचा तुम्हाला दाखवतो समोर गेल्यावर। आता काही जास्त काढत नाही, मी थकलो, तुम्ही समजून घ्या, थकलो मी तर ठीक आहे समजून घ्या तुम्ही। आता थोडंसं मॅटर सांगतो, पण मी तुम्हाला काय देतो कॉल लावून आता पुरा मॅटर मित्रांनो, तो पुरा भेला डायरेक्ट DC। आपल्याला पाहिजे पैलवान लोक, कसे पाहिजे पैलवान, भ्याने लागत, घाबरताय ते पोरं, मॅच्युअर नाही अजून, मॅच्युअर नाही ते बोटते, तू मॅच्युअर नको काढू मग तिकीट काढायला घालते त्याला, ते बी बरोबर आहे सिमित।
सगळं चुप बंद करते मॅटर होतं दादा मॅटर होतात अरे जाणार आहे कुठेच खाली देतात पोरं पार झाला काय म्हणतो आपल्याकडे आता कशी मजा बाकी आता मी जेवण खासाठी आलो सारे बुट्टे आणि जेवण करून आमची ट्रेन आली फटाफट जेवतो मग तुम्हाला भेटतो आता ब्लॉग गेला भूक लागली मी डायरेक्ट जेवण केलं भेटतो तुम्हाला ठीक आहे तर ना आमचं झालं जेवण बाकी आपला पार्थ भेटले काय झालं बे पार्थ काय झालं टीसी सोबत काय मॅटर झालं टीसी सोबत काहीच झालं नाही मॅम पण मला मित्रामध्येच गद्दारे भेटले भावांना शीट यार आणि हे सगळे सर्व गद्दार निघाले मी त्याच्याकडे मी तिकीट होतं तुझ्याकडे तिकीट होता आणि तू 4 तिकीट माझं तिकीट नव्हतं मला वाचवायला येऊ शकत होता माझं तिकीटच नव्हतं मी गद्दार नाही झालं तिकीट नच काढेल काय माझं तिकीट होतं का पण काढून दिलं जातो असं अरे अबे काय गद्दार लेकरा मारा घेऊन राहिले बे मी गद्दार नाही आहे मित्रांनो गद्दार रावे गद्दार नाही आहे भाई गद्दार कोणी नसते जाऊ द्या भाई मित्रांनो पाहिलं तुम्ही काय मॅटर चालू आहे मॅटर मॅटर आपण भेटू पहा मित्रांनो काय हालत झाली तर आमची पहिले तर जागाच मिळत नव्हती नंतर मिळाली तर झोपच लागत नव्हती हा कसे चेहरे झाले तर मुलांचे तर मित्रांनो इतक्या मोठ्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो शेवटी मूर्तिजापूर थांबली नाही सध्या ट्रेन बस चालू आहे मला दाखवलं ट्रेन होती ना मित्रांनो पोहोचलो ना पण आपलं कॉलेज कॉलेज पाहून मी काय करता काय आलो तुम्ही सारे लेकर हँग पडेल बा मित्रांनो हा ब्लॉग आपण आता इथे संपूया हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल माझ्या ब्लॉगला नक्की लाईक करा मी खूप दिवसानंतर टाकायचा ब्लॉग त्याचं कारण माझे पेपर होते मग नंतर सेमिस्टरही संपलं होतं त्यामुळे काही ब्लॉग कंटिन्यू केले नव्हते मग आता पाहू आता डेली ब्लॉग टाकतो ठीक आहे बोलो साईनाथ महाराज की जय.